सरदार सरोवर धरणामुळे महाराष्ट्राची 33 गावे बुडतात आली। या बुडतात आलेल्या कुटुंबांचे पुनर्वसन महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, तळोदा, अक्कलकोवा तालुक्यातील 14 पुनर्वसन वसाहतीत पुनर्वसन झाले। त्यापैकी रेहमलनगर म्हणजेच चिखली पुनर्वसन येथे 2019 पासून 2023 पर्यंत 22 नवीन कुटुंबांचे स्थलांतर झाले, परंतु येथे येऊनही त्यांचे रेशन कार्ड शिफ्ट न झाल्याने त्यांना रेशन घेण्यासाठी मूळ गावी म्हणजेच जवळपास 80 ते 100 किलोमीटर प्रवास करून जावे लागते। भाईला तुला किती वर्ष झाले इकडे येऊन? 6 वर्ष 6 वर्ष झाले। हा, तुला धान्य भेटतं का इथे? नाही भेटलं। जुन्या गावाला धान्य भेटत होतं? श्याम चालू होता भेटलं। या 6 वर्ष गए बंद हो गए ना, श्याम बंद कर देना। यहाँ बैठने करे नहीं, यहाँ आवलं ते यहाँ काही तो नहीं, रेशन कार्ड नहीं बने काही नहीं। काही मारो मतदान करो तुम्ही सरकार यहाँ चिखली जाऊन 6 वर्ष हो गए, यहाँ मतदान है मारो ये भेटणं जो मारो यहाँ धान्य भी यहाँ पूरे पारे दिख रहा है। घर कुटुंब से मूल लिंग खाते दाना कुदरी भी जुड़े कान दुकान मापे यहाँ कुदरी जोड़ जुए ने। तू बाहेर विकत घेऊन खातो? हो, बाहेर तुरुन माव देखो पाई 1 वर्ष नारायण गई पण चालीन खूप जाणं पडतलो ने तुरुन माव देखो यहाँ कोट कर देने थे यहाँ जुड़ चिखली करे नहीं देरा मानना खान जुड़ते जागृति जुड़ गई मारते तांदूर भी जोड़ जुए ने रेशन कार्ड बन जुए धीरे मतदान करो में यहाँ तीते आखो नाव नोंदा गई मतदान फोटा यहाँ बन गया रेशन कार्ड भी बन जुए ने। मूळ गावी रेशन मिळत होते, ते कार्ड रद्द करून नवीन वसाहतीत नवीन रेशन कार्ड बनवले, परंतु त्या कार्डावर आता धान्यच मिळत नाही। काय नाव तुमचं? जिंग्या राडिया पावरा, गाव भादल पेर भादल गाव होता आमरा हे सिकली से। चिखली? हो, सिकली शहादा तालुक्यामध्ये। हाँ, साधा तालुका। तुम्हाला जुन्या गावामध्ये तुमच्याकडे रेशन कार्ड होतं? हो होता। धान्य भेटत होतं? हो, पेल भेटला होता पुणे 3-4 एक वर्ष गया काही नाही भेटते। यहाँ भी नवीन कर रहे हैं, इथं नवीन बनवलं? हो, नवीन। मग इथे आल्यानंतर तुम्ही जेव्हा तुम्हाला धान्य भेटत होतं जुन्या गावाला, तुम्ही कसं जात होते? गाडीन जातला तुरुमावलगण परदखा होता पायी जातला। तोरणमाळवरून पायी पाहिजे? हो, पायी किती किलोमीटर? 30-35 किलोमीटर आवता है। मग आता तिकडचं कार्ड तुम्ही कमी केलं? हो, कमी करलं। इथं वसाहतीमध्ये कार्ड बनवलं? हो, कार्ड बनवून गेलं? हो, बन गए। धान्य भेटतं? काही नाही भेटत। तिकडे धान्य भेटत होतं ना? हो, इथे नाही भेटत? काही नाही भेटत। काय मागणी आहे तुमची? भेटणं जुवे ना धान्य। मग आता तुम्ही कुठून आणून खाता धान्य? दुकानावरून। काय भाव भेटते? 35 रुपये 40 किलो। किलो तांदूळ? हो, तांदूळ। वन नेशन वन रेशन अंतर्गत कुठेही धान्य मिळू शकते, मग या कुटुंबांना तुम्ही येथे का धान्य देत नाही असे जेव्हा रेशन दुकानदाराला विचारले तेव्हा त्याने त्यांची अडचण सांगितली। एकूण किती कुटुंब आहेत की ज्यांना कार्ड आहे आणि त्यांना धान्य भेटते, आणि अशी किती कुटुंब आहेत की ज्यांना कार्ड असूनही धान्य मिळत नाही? काय कारण आहे? एकूण 72 कार्डधारक आहेत त्यांना धान्य भेटतं आणि 22 कार्डधारक असे आहेत त्यांना धान्य भेटत नाही, कारण त्यांचे जे कार्ड आहे ते मूळगावी ऑनलाईन दाखवतं आणि तिथं आम्ही वन नेशन वन रेशन अंतर्गत धान्य मागणी केली आणि वाटप करताना अडचण जाते, त्यामुळे हे लाभार्थी धान्यापासून वंचित, कारण की मूळगावी नेटवर्क नसल्याने तिथं वाटप करणारे हे रेशन दुकानदार थंब लावतात किंवा तलाठी लावतात, त्यामुळे इथं डाटा उशिरा आला की वाटप करताना आम्हाला ते अडचण जातं, कारण की तिथं धान्य उचललं असं दाखवतं। पेशंट त्यांनी धान्य उचललेलं नाही? हा, कारण की लाभार्थी ते धान्य घेत नाही, पण कारण की तिथं दुकानदार किंवा तलाठी थंब लावतात ना। आम्ही ह्या सगळ्या 22 कुटुंबांना वसाहतीतच धान्य मिळावे म्हणून माननीय तहसीलदार शहादा यांना निवेदन लिहून ते त्यांना दिले व मागणी केली की आम्हा सर्वांना याच वसाहतीत मूळ गावाप्रमाणे धान्य मंजूर करावे व आमचे कार्ड देखील शिफ्ट करावे व कार्ड शिफ्ट होईल तेव्हा होईल ही प्रक्रिया एका बाजूला चालू ठेवावी व दुसऱ्या बाजूला आपण आम्हाला वन नेशन वन रेशन अंतर्गत धान्य देण्याचे आदेश संबंधित दुकानदारास द्यावे
अशी मागणी केली। त्यावर तहसीलदार शहादा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। गावचे शिधापत्रिकाधारक यांनी जो आज निवेदन दिले येत्या 2 ते 3 दिवसात त्यांचं निवेदनात नमूद मुद्द्यांच्या अनुषंगाने संपूर्ण कार्यवाही आम्ही करू। धान्य मिळेल सर त्यांना? येस येस थँक्यू सर। जोपर्यंत आमचे रेशन कार्ड मूळ गावातून शिफ्ट करून वसाहतीत येत नाही व त्याचे रेशन कार्ड बनत नाही आणि आम्हाला रितसर धान्य मिळत नाही तोपर्यंत आम्ही या मुद्द्याचा पाठपुरावा करीत राहू।